नमस्कार. महाराष्ट्रामधील तमाम लाडक्या बहिणींसाठी लाडकी बहीण योजनेबाबत सर्वात महत्त्वाची मोठी आनंदाची बातमी आलेली आहे. म्हणजेच काय तर लाडकी बहीण योजनेबाबत सर्वात महत्त्वाची मोठी खुशखबर आलेली आहे. तुम्हाला जी प्रतीक्षा होती की जूनची अपडेट कधी होणार, सर जूनचे पैसे कधी मिळणार, तर त्या संदर्भात सर्वात मोठी घोषणा झालेली आहे. संपूर्ण तुम्हाला माहिती मी समजून सांगणार आहे की तुम्हाला जूनचे पैसे आता देखील मिळणार आहे. तर अतिशय आनंदाची बातमी आलेली आहे. संपूर्ण व्हिडिओ तुम्हाला बघावा लागणार आहे जेणेकरून तुमच्या लक्षामध्ये संपूर्ण माहिती येऊन जाईल. भरपूर महिला या ठिकाणी प्रश्न विचारत होता की सर जूनचे पैसे कधी मिळतील, सर आम्हाला 12वा हप्ता मिळाला नाही आहे, सर 12वा हप्ता कधी मिळणार आहे, सर 1500 रुपये कधी मिळतील, सर 3000 रुपये कधी मिळतील, सर मला ठिकाणी कर्ज कधी मिळणार आहे, असे अनेक प्रश्न या ठिकाणी महिला विचारत होते. कारण की सरकारने एक नवीन स्कीमसुद्धा ठिकाणी चालू केली आहे. तुम्हा सर्वांसाठी तुम्हाला कर्जसुद्धा या ठिकाणी मिळणार आहे. तर भरपूर महिलांना कर्ज हवं आहे. तर ज्या ज्या माता भगिनींना कर्ज हवं असेल त्यांनी पटापट लिहून पाठवा की सर मला कर्जाची गरज आहे, मला कर्ज हवं आहे. तर तुम्हाला या ठिकाणी कर्जासाठी कसं मिळवता येईल त्या संबंधात संपूर्ण मी गाईडन्स करणार आहे. तर ज्या ज्या माता भगिनींना कर्ज हवं असेल तर त्या बहिणींनी पटापट लिहून पाठवा की सर मला लाडकी बहीण योजनेबाबत या ठिकाणी कर्ज हवं आहे. तुम्हाला या ठिकाणी कर्जसुद्धा या ठिकाणी कसं घ्यायचं आहे संपूर्ण माहिती मी सांगणार आहे. दुसरी गोष्ट, भरपूर महिला ठिकाणी प्रश्न विचारतात की सर जूनचा हप्ता कधी मिळणार आहे. तर फायनली त्या संदर्भात आनंदाची मोठी गुड न्यूज आली आहे. आता तुम्हाला ठिकाणी जूनचा हप्ता कधी मिळणार आहे त्या संदर्भात मी संपूर्ण अपडेट देतो आहे जेणेकरून तुमच्या लक्षामध्ये संपूर्ण माहिती येऊन जाईल. कारण अतिशय आत्ताच आलेली ही सर्वात महत्त्वाची अपडेट आहे. म्हणून लाडक्या बहिणींनो, तुमच्यासाठी सर्वात महत्त्वाची मोठी गुड न्यूज या ठिकाणी आत्ताच आली आहे. ती गुड न्यूज तुम्हाला बघावं लागणार आहे जेणेकरून तुमच्या लक्षामध्ये संपूर्ण माहिती येऊन जाईल. तर हा व्हिडिओ सर्व माता भगिनींसाठी खूप महत्त्वाचा असणार आहे. तर आवर्जून ह्या व्हिडिओला तुम्हाला शेवटपर्यंत बघायचं आहे. दुसरी गोष्ट, तुमच्या शेजारी पाजारी ज्या काही महिला असतील किंवा तुमच्या नातेवाईकमध्ये तुमच्या ज्या बहिणी असतील किंवा तुमच्या ज्या काही फॅमिली मेंबर असतील ज्या महिलांना लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळत असेल, अशा सर्व बहिणींपर्यंत, अशा सर्व महिलांपर्यंत या व्हिडिओला शेअर नक्की करून द्या जेणेकरून त्यांनासुद्धा ही अपडेट कळणार आहे की लाडकी बहीण योजनेबाबत जूनच्या हप्त्याच्या ठिकाणी आता वाटपाच्या ठिकाणी सुरुवात झाली आहे. तर संपूर्ण तुम्हाला माहिती कळणार आहे. म्हणून सर्वांनी लवकरात लवकर ह्या व्हिडिओला शेअर करून द्या. आणि ज्या बहिणीने आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी लवकरात लवकर खाली लाल बटनावरती क्लिक करा, फ्रीमध्ये चॅनलला सबस्क्राईब करा. कारण लाडकी बहीण योजनेबाबत तुम्हाला मी सर्व अपडेट फ्रीमध्ये प्रोव्हाइड करत असतो. सर्व तुमचे डाऊट ठिकाणी सॉल्व्ह करत असतो आणि सर्व गायडन्स तुम्हाला फ्रीमध्ये मी देत असतो. तर पटापट सर्वांनी फ्रीमध्ये चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचे आहे आणि लवकरात लवकर सर्वांनी व्हिडिओला लाईक करायचे आहे. कारण अतिशय दमदार अपडेट मी तुमच्यासाठी घेऊन आलो आहे. आज ज्या काही घडामोडी घडलेल्या आहे, आज ज्या काही लेटेस्ट अपडेट आलेल्या आहे लाडकी बहीण योजनेबाबत, त्या सर्व तुम्हाला मी एकाच व्हिडिओमध्ये सांगणार आहे. म्हणून पटापट सर्व बहिणींनी एक काम करा की व्हिडिओला पटापट सर्वांनी लाईक करा जेणेकरून तुम्हाला सर्व अपडेट या ठिकाणी आता डिटेलमध्ये मी सांगणार आहे. तर पटापट सर्वांनी लाईक केलं असेल अशी अपेक्षा करतो. नाही केलं तर लवकरात लवकर करून द्यायचं आहे. आता आपण पूर्वप्रती जाऊया, संपूर्ण माहिती बघूया की लाडकी बहीण योजनेबाबत ठिकाणी काय महत्त्वाचा बदल करण्यात आलेला आहे. तर बघा बहिणींनो, आपण या ठिकाणी आलो आहे पूर्वप्रती संपूर्ण माहिती बघण्यासाठी. तर तुम्ही या ठिकाणी बघू शकता लाडकी बहीण योजनेबाबत सर्वात महत्त्वाची मोठी अपडेट समोर आली आहे. ती म्हणजे अशी की राज्यामधील लाखो महिलांना आर्थिक आधार देणारी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सध्या चर्चेमध्ये आहे. म्हणजेच काय तर सर्व ठिकाणी याची चर्चा असते की लाडकी बहीण योजनेचे पैसे कधी मिळतील, लाडकी बहीण योजनेचे पैसे तुम्हाला आले का, लाडकी बहीण योजनेचे पैसे मला आले नाही, लाडकी बहीण योजनेचे पैसे कधी येतील, हप्ता कधी येतील, ही चर्चा सर्वांकडे असते. म्हणजेच काय तर लाडकी बहीण योजना ही खूप फेमस योजना आहे आणि सर्वांकडे याची चर्चा सुरू असते. पुढे बघा, योजनेमधून मिळणाऱ्या 1500 रुपयांच्या हप्त्याची आतुरतेने वाट पाहणाऱ्या लाभार्थ्यांना एक मोठा या ठिकाणी प्रश्न पडलेला आहे. आता तो प्रश्न काय पडलेला आहे हेही तुम्हाला मी सांगतो. तर बघा, प्रश्न असा पडलेला आहे की ह्या योजनेअंतर्गत राज्यभरातील पात्र महिलांच्या बँक खात्यामध्ये दरमहा थेट DBT मार्फत, म्हणजेच काय तर डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून 1500 रुपये जमा केले जातात. आता हे कसे तर डायरेक्ट तुमच्या अकाउंटवर जमा होतात का, की तुम्हाला ठिकाणी कुठे जावं लागतं किंवा तुम्हाला ठिकाणी कुठे या ठिकाणी तुमचे पैसे कट होतात, असं नाही. डायरेक्ट तुमच्या अकाउंटवर ठिकाणी 1500 रुपये जमा केले जात असतात DBT मार्फत. ठीक आहे. तर आत्तापर्यंत तुम्हाला ठिकाणी 11 हप्ते मिळाले. किती? तर आत्तापर्यंत तुम्हाला ठिकाणी 11 हप्ते मिळाले आहे. तर तुम्ही या ठिकाणी बघू शकता आत्तापर्यंत तुम्हाला एकूण 11 हप्ते या ठिकाणी जमा झाले असून जून महिन्याचा 12वा हप्ता तुम्हाला त्या ठिकाणी मिळणार आहे. म्हणजेच काय तर आत्तापर्यंत तुम्हाला ठिकाणी 11 हप्ते मिळाले. 11 हप्त्याची रक्कमही तुम्हाला मिळाली आहे. भरपूर महिलांना मे महिन्याचे पैसे मिळाले नाही आहे. तर ज्या महिलांना, ज्या माता भगिनींना मे महिन्याचे पैसे मिळाले नसेल, अशा सर्व माता भगिनींनी लिहून पाठवा की सर मला मे महिन्याचे पैसेच मिळालेले नाही आहे. तर त्या बहिणींना मे महिन्याचे पैसे आणि जून महिन्याचे पैसे एकत्र पाठवले जातील. म्हणजेच त्यांना एकत्रित रक्कम या ठिकाणी वितरित केली जाईल थेट त्यांच्या अकाउंटवर. तर ज्या ज्या महिलांना मे महिन्याचे पैसे मिळाले नसेल त्यांनी पटापट लिहून पाठवा की सर मला मे महिन्याचे पैसे मिळाले नाही आहे. आणि ज्या ज्या बहिणींना मे महिन्याचे पैसे मिळाले असेल अशा सर्व बहिणींनी पटापट लिहून पाठवा की सर मला मे महिन्याचे पैसे मिळाले आहे. जेणेकरून त्या बहिणींना लवकरात लवकर जून महिन्याच्या ठिकाणी पैसे पाठवले जातील आणि जून महिन्याची रक्कम त्यांना लवकरात लवकर जमा केली जाईल. तर ज्या ज्या बहिणींना मे महिन्याचे पैसे मिळाले त्यांनी लिहून पाठवा की सर मला मे महिन्याचा हप्ता मिळाला आहे.
आता बघा तुम्हाला जूनचा 12वा हप्ता मिळणार आहे. 12वा हप्त्याची तुम्ही या ठिकाणी वाट बघताय की 12वा हप्ता कधी मिळणार. तर आता त्या संदर्भात तुम्हाला मी अपडेट देत आहे. तर बघा सामान्यपणे हप्ता दर महिन्याच्या 15 तारखेच्या पुढे जमा केला जातो. म्हणजेच काय, तर तुम्ही जर आत्तापर्यंत बघितलं तर सामान्यपणे तुमचा जो हप्ता आहे तो दर महिन्याच्या 15 तारखेच्या पुढे जमा केला जातो. मात्र यावेळी उशीर झाल्याने महिलांमध्ये संभ्रमाची स्थिती निर्माण झाली आहे. कारण की 15 तारीख जाऊन खूप वेळ झालेला आहे पण अजूनही पैसे जमा झालेले नाही आहे. मग महिलांमध्ये या ठिकाणी प्रश्न पडला आहे की आता पैसे या ठिकाणी मिळणार की नाही मिळणार आणि मिळणार तर कधी मिळणार. एक गोष्ट लक्षात घ्या, तुमचे जे पैसे, तुमचा जो हप्ता आहे तो तुम्हाला मिळणार असेल. 12वा हप्ता असेल, 13वा हप्ता असेल, 14वा हप्ता असेल, तुम्हाला कंटिन्युअसली पैसे मिळणार आहे. पैसे तुमचे कुठेही जाणार नाही, फक्त थोडासा उशीर होतो, कधी कधी लवकर तुम्हाला पैसे मिळतात. तर बघा मात्र यावेळी उशीर झाल्याने महिलांमध्ये संभ्रमाची स्थिती निर्माण झाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार हा हप्ता पुढील आठवड्यात म्हणजेच जूनच्या अखेरीस बँक खात्यात जमा होण्याची शक्यता आहे. तर बघा एक नवीन माहिती समोर आली. त्या माहितीनुसार असं सांगण्यात आलं आहे की तुमचा जो हप्ता आहे तो हप्ता पुढील आठवड्यामध्ये तुम्हाला मिळणार आहे. आणि हा पुढील आठवडा म्हणजेच काय, तर जूनच्या अखेरीस म्हणजेच जून महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये किंवा जूनच्या एंडिंगला, म्हणजेच जवळजवळ तुम्ही बघितलं तर जून संपण्याच्या शेवटी तुम्हाला बँक खात्यामध्ये पैसे जमा होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तथापि राज्य शासनाकडून अद्याप अधिकृत घोषणा ठिकाणी झालेली नाही आहे, पण तुम्हाला जून महिन्याच्या शेवटी पैसे जमा होणार आहेत. दरम्यान लाडकी बहीण योजनेतील लाभार्थ्यांची छाननी सुरू करण्यात आली आहे. प्राप्तिकर विभागाकडून राज्य सरकारला मिळालेल्या डेटाच्या आधारे ज्या महिलांचे उत्पन्न हे 2.5 लाखाहून अधिक आहे अशा महिलांना योजनेचा लाभ बंद करण्यात आलेला आहे. म्हणजेच काय, तर भरपूर महिला योजनेमधून बाद झाल्या आहेत, त्यांना पैसे मिळत नाही. त्याचं कारण काय की त्या योजनेमधून बाद झाले त्यांना पैसे मिळणार नाही, कारण त्यांचं जे वार्षिक उत्पन्न आहे ते 2.5 लाखाहून अधिक आहे. ज्या महिलांचं वार्षिक उत्पन्न हे 2.5 लाखाहून अधिक असेल अशा सर्व महिलांची या ठिकाणी जो लाभ आहे तो बंद केला जाणार आहे. पण ज्या महिलांचं वार्षिक उत्पन्न हे 2.5 लाखापेक्षा कमी आहे तर अशा सर्व महिलांना सरसकट पुढील हप्तेही वाटप होणार आहेत. आतापर्यंत त्यांना 11 हप्ते मिळाले, त्यांना 12वा हप्तासुद्धा मिळणार आहे, 13वा हप्तासुद्धा मिळणार आहे. तर तुमचं वार्षिक उत्पन्न हे 2.5 लाखाहून जर अधिक असेल तर तुमची जे पैसे तुम्हाला आतापर्यंत मिळत होते त्या ठिकाणी आता बंद केले जातील, हे लक्षात घ्या. कारण की अर्जांची या ठिकाणी छाननी सुरू झालेली आहे आणि अर्जाची छाननी सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे तुमच्या ठिकाणी जे अर्ज आहे त्या ठिकाणी बाद करण्यात येत आहे, तुमचा जो लाभ आहे तो बंद करण्यात येत आहे. ठीक आहे. या निर्णयामुळे अनेक महिलांना योजनेच्या पुढील हप्त्यापासून वंचित राहावं लागू शकतं. त्यामुळे लाभासाठी पात्र राहण्यासाठी उत्पन्नाची माहिती अचूक व पारदर्शक ठेवण्याच्या ठिकाणी आवाहन करण्यात आलं आहे. म्हणजे सांगायचे तसं आहे की तुमचं जे काही तुमचं उत्पन्नाचा जो काही दाखला असतो तर ते तुम्हाला ठिकाणी अचूक माहिती या ठिकाणी द्यायची. म्हणजेच काय, तुमचं वार्षिक उत्पन्न हे 2.5 लाखाहून अधिक असतं, पण तुम्ही काय करता, तुमचं वार्षिक उत्पन्न हे कमी टाकता आणि त्यामुळे काय होऊन जातं, तर गोंधळ होतो आणि ज्यावेळेस चेकिंग होती त्यावेळेस तुम्ही सापडता आणि तुमचा अर्ज या ठिकाणी बाद केला जातो. म्हणून काय करायचं आहे, तर तुमचं खरोखर जर तुम्ही 2.5 लाखापेक्षा तुमचं कमी उत्पन्न असेल तर तुम्हाला खरोखर योजनेचा लाभ मिळणार आहे आणि तोही कंटिन्युअसली तुम्हाला मिळत राहील. पण जर का तुमचं उत्पन्नही 2.5 लाखापेक्षा जास्त असेल तर तुम्हाला योजनेचा लाभ मिळणार नाही, ही गोष्ट लक्षात ठेवा. दुसरी गोष्ट, भरपूर अशा महिला की ज्या सरकारी कर्मचारी आहेत. म्हणजेच काय, तर भरपूर महिला सरकारी कर्मचारी असूनसुद्धा त्यांनी या योजनेसाठी अर्ज केलेला आहे आणि त्यांना पैसेसुद्धा मिळाले. जवळजवळ त्या महिलांना 10 हप्ते या ठिकाणी व्यवस्थितपणे मिळाले होते, 10 ते 9 हप्ते त्यांना व्यवस्थित मिळाले होते. पण काय झालं, ज्यावेळेस अर्जाची छाननी या ठिकाणी सुरू झाली तर त्यावेळेस निष्पन्न झालं की जवळजवळ 2,500 महिला या सरकारी नोकरीला आहेत आणि त्यांनीसुद्धा फॉर्म भरला आहे. तर त्या महिलांचे अर्ज बाद करण्यात आले आणि आता पुढेसुद्धा अजून अशा प्रकारे चेकिंग सुरू आहे. तर त्यामुळे भरपूर महिलांचे अर्ज बाद होत आहे. जर का तुम्ही पारदर्शकपणे माहिती भरली असेल, तुमचं उत्पन्न 2.5 लाखापेक्षा कमी असेल, तुमच्याकडे कोणतेही 4 चाकी वाहन नसेल किंवा तुम्ही जर का सरकारी नोकरीला नसाल किंवा तुमच्या घरामध्ये कोणीही सरकारी नोकरीला नसेल तर तुम्हाला कोणीही ह्या योजनेचा लाभ मिळवण्यापासून या ठिकाणी अडवू शकणार नाही आहे. तुम्हाला कंटिन्युअसली लाभ मिळणार आहे, कारण की तुम्ही सर्व नियमांमध्ये बसता. त्यामुळे तुम्हाला अचूकपणे तुम्ही माहिती दिली आहे, पारदर्शक तुम्ही माहिती दिली, त्यामुळे तुम्हाला व्यवस्थितपणे लाभसुद्धा मिळणार आहे. पण जर का तुम्ही चुकीची माहिती दिली असेल किंवा तुम्ही या ठिकाणी सरकारची फसवणूक केली असेल तर तुम्हाला लाभ मिळणार नाही, कारण की चेकिंग सुरू झाले. त्यामुळे भरपूर महिलांचे अर्ज बाद होत आहेत आणि तुमचे जो 12वा हप्ता आहे तो 12वा हप्ता तुम्हाला आता ह्या महिन्याच्या एंडिंगला, म्हणजेच काय, तर जून महिन्याच्या शेवटी तुम्हाला पैसे मिळवण्याच्या ठिकाणी सांगण्यात आलं आहे. म्हणजे जून महिन्याच्या शेवटी तुमच्या अकाउंटवर पैसे जमा होतील अशी माहिती आली आहे. म्हणजेच काय, तर आता शेवट सुरू झाले आहे या महिन्याच्या एंडिंगला. म्हणजेच काय, तर आज संध्याकाळपर्यंतही तुमच्या अकाउंटवर पैसे जमा होऊ शकतात अशी माहिती या ठिकाणी देण्यात आलेली आहे. तर अतिशय महत्त्वाची माहिती होती. संपूर्ण माहिती आपण बघितली असेल अशी अपेक्षा करतो. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेट घेऊन. तोपर्यंत धन्यवाद.